पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। लेट मी चेक। तू ऐक ना, हे पेपर्स नीट लावून ठेवशील प्लीज। प्रभास, प्रभास, काय झालं? असा अस्वस्थ का दिसतोयस? तुला रिहर्सलला जायला उशीर होतोय का? अरे मग जा ना, उद्या कर ही कामं. तसंही तुला उद्या ऑफिसला यावंच लागणार आहे, रोजच यावं लागणार आहे ना ऑफिसला. त्याची लिस्ट करून मला द्या. आणि हो मॅडम, प्रभास सरांनी आज 1 मिनिट सुद्धा ब्रेक नाही घेतलाय. लंच सुद्धा स्किप केला त्यांनी. मला एक काम करा, माझ्या डेस्कवरती प्रभासचा मोबाईल आहे, तो घेऊन या. तुम्ही जा. प्रभास, रोज संध्याकाळी 6 पर्यंत ऑफिसची कामं संपवून तू निघू शकतोस. आणि त्यानंतर रिहर्सलला गेलास तरी चालेल. थँक्यू. प्रभास, तुला मी जी सूट दिली आहे ना, त्याचा गैरफायदा घेऊ नकोस. नाहीतर ती सूट द्यायला मला जितका वेळ लागलाय त्याहीपेक्षा कमी वेळात ती काढून घेऊ शकते मी. पहिले पाडे 55. पुन्हा मेहरबान झाली प्रभासवर. काय होतं हिला मध्येच ना, काय कळतच नाही. चिका चिका ऐक, माझं इथलं काम ऑलमोस्ट संपलेलं आहे. मी शार्प 6 वाजता निघेन आणि डिरेक्टली संगमनेरला पोहोचेन. प्लीज तोपर्यंत तू वीणाला सांभाळ. हां, करशील ना तू सगळं? मी शार्प 6 वाजता निघेन आणि डिरेक्टली संगमनेरला पोहोचेन. तोपर्यंत चिका प्लीज, तोपर्यंत सिच्युएशन हँडल कर. हां, मी आलो ना तिकडे की की आपण काहीतरी सोल्युशन काढूया. मी बोलतो वीणाशी. चिका चिका, तू ऐकतेस ना माझं? प्रभास, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं. चिका, तू माझं बोलणं आधी ऐक. हे बघ, मी मोठ्या मुश्किलीने इथून निघतोय. इथे काय झालंय ना, तुला कल्पना नाहीये. खूप कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन मधून जातोय मी. सो प्लीज प्लीज तू वीणाला सांभाळ. हे बघ, मी येईपर्यंत थोडं सांभाळ. मी येतोच आहे. हा, तो प्रभास, ऐक ना जरा. हे बघ, सगळं संपलंय. जे व्हायचं होतं ना ते झालंय आता. वीणाने बाबांना सगळं खरं सांगून टाकलंय आणि त्यांनी माझ्याशी बोलायचं नाही अशी ताकीद दिली तिला. ती खूप तुटली आहे रे. आयुष्यात पहिल्यांदा खोटं बोलून आयुष्य उद्ध्वस्त झालंय तिचं. हॅलो हॅलो प्रभास, तू ऐकतोस ना मी काय सांगतेय ते? चिका, मला तिच्याशी बोलायचंय. तू प्लीज प्लीज काही करून तिला बाहेर आण. प्रभास, ते शक्य नाहीये. हे बघ, मी काय दुसरं कोणीच तिला नाही घराबाहेर आणू शकत. शी जस्ट बिहेव्स लाईक अ डिक्टेटर. हिटलर आहे प्रभासच्या तू. इतकं डॉमिनेटिंग कोणी कसं असू शकतं यार? आय मीन, तिने प्रभासला फोर्सफुली ऑफिसमध्ये बसून ठेवलंय. कॅन यू इमॅजिन? ए कॅश, हा, पण तुला कसं कळलं हे सगळं? अगं प्रभासचा कॉल लागत नव्हता ना, म्हणून मी मिहिकाला केला.
आणि तिने मला हे सगळं सांगितलं माहितीये. नाहीतर माझ्या डोक्यात ना काय काय थॉट्स येत होते ना उभा डोसा, काय सांगू तुला मी. थँक गॉड. अजय 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 प्रभासचा मेसेज आलाय. काय झालं? एनिथिंग सिरियस? एक वाईट बातमी आहे. वाईट बातमी? कसली वाईट बातमी? प्रभास ठीक आहे ना? हे हो, वीणाने तिच्या बाबांना सगळं खरं सांगितलंय. काय? हो, आणि तिचे बाबा भयंकर चिडलेत. प्रभास तिकडेच निघाला जायला. शिट. पण तिने का केलं असेल असं सगळं? आत्ता सगळं सेटल होत होतं यार. अजय हे बघ, आपण या आपण ना त्याला सगळ्याचा- फोन करूया. आपण ऐक आपल्या वाह वाह वाह, काय संस्कार झालेत नाही तिच्यावर. मग मुठभर मास चढलं की नाही अंगावर स्वतःच्या लेकीचे संस्कार बघून. मी शेवटपर्यंत माफ करणार आहे तुला, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत. आजच तुझ्या नावाने अंघोळ करून टाकणार आहे मी. तुझ्यामुळे जर माझी मुलगी ही अशी वागली असेल ना आज माझ्याशी, तर मग ही असली मैत्रीच नको. चिन्मयी कामेरकर, तू आजपासून या घराचा उमराही ओलांडायचा नाहीस. आजवर या रघुनाथ अभ्यंकरनं कधीही कुणासमोर मान खाली घातली नव्हती. आज मी ती घातली तुझ्यामुळे. वीणा, वीणा, मी तुला सांगितलं होतं की तू बाबांना नको सांग. ठीक आहे, जाऊ. आई, तू ना जरा शांत हो. हे बघ, आता मामा येईल, आपण मामाशी बोलूया, मामाला सगळं सांगूया. तुला काय वाटतं ना ते तू मामाला सगळं सांग. बघ, मला खात्री वाटते की मामाना बाबांना नक्की समजावे. कदाचित त्याच्या बोलण्याने बाबांचा सगळा राग आपल्यावरचा शांत होईल आणि ते कदाचित आपल्याशी. वीणा, वीणा, तू कुठे चाललीस? हेच हवं होतं ना तुला? हेच व्हावं अशीच इच्छा होती ना तुझी? ज्या व्यक्तीशिवाय माझ्यासाठी कोणीही महत्वाचं नाही अशा माझ्या बाबांनी माझ्याशी बोलू नकोस असं सांगितलं मला. हेच होतं ना तुझ्या मनात? सांग ना, झालं तुझं समाधान? झालं तुझ्या मनासारखं? हेच जर सगळं करायचं होतं तर का मांडलास एवढा खेळ? काय मिळवलंस? मला माझ्या बाबांच्या नजरेत खोटारडी ठरवून काय मिळवलंस तू? तरी दरवेळी तुला सांगत होते मला मार्ग दाखव, मला मार्ग दाखव. तुझ्या मनात काय ते सांग, पण नाही. कसं सांगणार होतास तू? हे सगळं बघायचं होतं ना तुला. बघितलंस? छान मैत्री निभावलीस रे तू. खरंच छान मैत्री निभावलीस. अरे बोल ना, आता का बोलती बंद झाली तुझी? बोल. दरवेळी नेहमी ऐकते ना मी तुझं. तिची बोलण्याची मनस्थिती नाहीये प्रभास. वीणा, हे बघ, तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. यात तुझा काहीही दोष नाही. सगळीना माझी चूक आहे, पण तू शांत हो. मी बोलेन बाबांशी, त्यांना समजावून सांगेन. हवं तर त्यांच्या पायावर डोकं ठेवून मी त्यांची माफी मागेन. ते जी शिक्षा देतील ना ती मी भोगायला तयार आहे. वीणा, विश्वास ठेव माझ्यावर. मी काही करून त्यांना समजावेन. वीणा, पण तू प्लीज. बस प्रभास, बस.
मला तुमच्याशी एकही शब्द बोलायचा नाही. तुमच्याशी आणि ज्याने तुम्हाला भजनाची युक्ती दिली ना, त्या माझ्या सख्याशी. हा, पण तुमच्या मुलीचा दैवी आवाज जर आमच्या मंडळात सहभागी झाला तर. मी खोटं बोलले तुमच्याशी. प्रभासचं भजनी मंडळ नाहीये, त्याचा एक बँड ग्रुप आहे आणि मी त्या बँड ग्रुप मध्ये प्रॅक्टिसला जाते. वाह वाह वाह, काय संस्कार झालेत नाही तिच्यावर. मग मुठभर मास चढलं की नाही अंगावर. स्वतःच्या लेकीचे संस्कार बघून माझ्या वीणावर पूर्ण विश्वास आहे. माझी वीणा अशी, माझी वीणा तशी. आता तूच बघ तुझी वीणा कशी येते. बाबा, तुमच्या पायाला लावण्यासाठी तेल आणलंय. बाबा, 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 बाबा उघडा ना दार. बाबा प्लीज प्लीज दार उघडा ना. बाबा असं नका ना करू. बाबा, बाबा हवं तर मी नाही बोलणार तुमच्याशी, पण मी फक्त तुमच्या पायाला तेल लावेन आणि निघून जाईन. बाबा, बाबा उघडा ना दार. बाबा, बाबा दार उघडा ना. बाबा, 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 बाबा उघडा ना दार. मी नाही ना बोलणार तुमच्याशी. बाबा उघडा ना दार. काय चेहऱ्यावर भोळेपणाचा आव आणि मनात चोरटे भाव. हे वीणाच्या बाबतीत मी का म्हणत होते ते समजलं ना. आता दादाला कळलं असेल की वीणाच्या वागण्यात आणि बोलण्यात किती फरक असतो ते. काय तर म्हणे वीणा माझा विश्वास मोडणार नाही. अरे मोडला, तोडून पार बारीक 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 तुकडे केले त्याचे. काय केलं तिने? बापाला फसवून भजनी मंडळाच्या नावाखाली कुठल्या तरी त्या बँड मध्ये मिरवायला गेलीच ना. रजनी, उगाच वाटेल ते बोलू नकोस. वीणा कधीच खोटं बोलणार नाही. बोलली आहे, अगदी उजळ माथ्याने ठसठशीतपणे खोटं बोलली आहे. आणि तुमच्या दुर्दैवाने तिने स्वतःच्या तोंडाने हे मान्य सुद्धा केलंय. नाही, हे शक्य नाही. म्हणजे मी खोटं बोलतेय? हो बरोबर आहे. हो, तुम्ही माझ्यावर कसा विश्वास ठेवणार? ती वीणा तुमची लाडकी आहे ना. हो, जरा डोळ्यावरची झापडं काढून नीट बघा काय चाललंय ते, म्हणजे कळेल तुम्हाला. हो, तिचं खोटं बोलणं संपतच नाहीये. तुमची ती लाडकी भाची
बसली तोंड फुगवून तिच्या खोलीत काहीही न खाण्यापिण्याची नाटकं करतीये. म्हणजे काय, लोकांना तिची दया येईल आणि मग सगळ्यांची सहानुभूती मिळेल. रजनी, आता हे गेले तिला मस्का मारायला. ऐक, प्रभासची ना याच्यात काही चूक नाहीये. तो खूप चांगला, अजिबात वाईट नाहीये. गप्प बस गा तू. ओरडू नकोस ना तू अशी. तो खरंच खूप चांगला आहे. मी ना त्याच्याशिवाय राहूच शकत नाही मम्मी. गप्प बस. काय चाललंय तुझं? हे बघ, या घरात थोडे दिवस आता त्याचं नावही घ्यायचं नाही, कळलं का? मी सांगते म्हणून. आणि आता इथून पुढे मी जे सांगते तेच करायचं. मी आता काय करायचं ना ते मी बघते. मग ठीक आहे. प्रभास, काय रे? ऑल ओके? काय रे? हा, बता ना यार, क्या हुआ? प्रभास, असं काय सिच्युएशन आहे तिथे? बोल ना यार, क्या हुआ? ए प्रभास, वीणाचे बाबा तुझ्यावरही भडकले का रे? हे बघ, आता सस्पेन्स नको वाढवू. काय झालं ते सांग पटकन. काहीच, मी इतकंच सांगायला आलोय की वीणा यापुढे आपल्या बँडमध्ये कधीही गाणार नाहीये. प्रभास, 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 व्हॉट्स रॉंग विथ यू? प्रभास, मी तुला इतका हेल्पलेस कधीच बघितलं नाहीये. इनफॅक्ट कुठलीही सिच्युएशन असली तरी तू टॅकल करू शकतोस याची गॅरंटी आहे मला. मग ही गोष्ट एवढी मनाला का लावून घेतोयस तू? अरे गेली ती वीणा यार, आणि आपलं कॉन्सर्ट होणार आहे. एवढं काय आहे त्यात? प्रभास यार, समजाव कोणीतरी याला. ही इज बिहेविंग लाईक अ लूजर. कॅश प्लीज. यू नो हिम. एक तर तो त्याच्या शब्दावर ठाम असतो आणि दुसरं म्हणजे तो कोणालाही त्याचा शब्द मोडू देत नाही. यू नो हिम. यार, नाही, मी त्याला असं नाही बघू शकत. ये ऐसे नहीं चलेगा, कुछ तो करना पड़ेगा. अजय, अजय, अंकल, थांब थांब. राहू दे, त्याला एकट्याला राहू दे. त्याला ना आता एकांताची गरज आहे. त्याच्या मनातलं युद्ध आहे ना, ते त्याला एकट्यालाच लढावं लागेल. पण मग काय म्हणजे, मग हे आपला कॉन्सर्ट, आपला बँड, आपलं म्युझिक वगैरे हे सोडून द्यायचं? हा, असंच? अरे अजय, अजय, माझ्या म्हणण्याचा तो अर्थ नाहीये हो, हे तुलाही माहितीये. आत्ता त्याला एकट्याला राहू दे. आपल्या सगळ्यांसाठी प्रभासने किती केलं हे आपल्याला माहितीये. आता आपण सगळ्यांनी त्याच्यासाठी काहीतरी करायला हवं. ही झालेली चूक आपल्या सगळ्यांची होती आणि त्याचा त्रास प्रभासला होतो. आपल्याला ना आपली चूक सुधारावी लागेल यार. पण आपण काय करू शकतो यात? आपण उद्याच्या उद्या प्रभासला घेऊन संगमनेरला जायचं. गाईज,
अंकल करेक्ट बोलतो. मी तयार आहे. मी टू. आमेन.